श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ह्या कुडतीपासून खूप सुंदर असा रुमाल तयार करणार आहोत। आपण चपातीचा जो आपला डब्बा असतो त्यामध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर असे दोन रुमाल तयार करणार आहोत। एक डब्यात खाली ठेवण्यासाठी व एक चपात्यांच्या वरती ठेवण्यासाठी असे आपण दोन रुमाल तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, मी एक झाकणी घेतलेली आहे, त्याच्या मापाने आपण इथे गोल आकार कट करून घेणार आहोत। ही कुडती आपण दुहेरी घेतलेली आहे, सुती आहे ही। याचे आपण दोन असे चार कट करून घ्यायचे आहेत गोल। हे दुहेरी कापड आहे, आपण त्याचे चार गोल कट करून घेऊया। खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण हे डब्यात ठेवण्यासाठीचे रुमाल तयार करणार आहोत। चपाती पोळीसाठी झाकण ठेवण्यासाठी। आता पावसाळ्यामध्ये डब्याला पाणी सुटते, चपाती व पोळी खराब होते, ती खराब न होता आपण असे रुमाल तयार करू व ते डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे चपाती व पोळी आपली खराब होत नाही, भाकरीही खराब होत नाही, त्याला पाणी असे सुटत नाही। हे पहा, मी हे दोन रुमाल घेतलेले आहेत, हे गोल आकार कट केलेले। आपण आता त्यांना उलटे सुलटे करून घ्यायचे आहेत, उलट बाजूने यांना टिप मारून घ्यायचे आहे। खूप सुंदर घरच्या घरी टाकाऊ वस्तूतून टिकाऊ आपण तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा, तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ। चॅनलवरती मी पायपुसण्यांचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। हे पहा, आपण असे उलट सुलट करून घ्यायचे आहेत हे, व यावरती दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपला हा रुमाल खूप छान आणि मस्त दिसतो। हे पहा, एकसारखा आपण त्याला करून घेतलेला आहे। आता याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे। आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेलं असतं, ज्या शिल्लक चिंध्या राहतात, किंवा ड्रेस शिवून ज्या शिल्लक चिंध्या राहतात, त्याचा उपयोग कसा करावा हे मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यापासून मी वेगवेगळ्या पायपुसण्या शिवलेल्या आहेत, बऱ्याच डिझाईनच्या पायपुसण्या शिवलेल्या आहेत, ताटावरचे रुमालसुद्धा शिवलेले आहेत। मी 10 ते 12 प्रकारचे ताटावरचे रुमाल शिवून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील, नक्की पहा। हे पहा, आपला एक रुमाल तयार झालेला आहे। याच पद्धतीने दुसरा रुमाल तयार करायचा आहे, सेम तसाच उलट करून टीप मारायची व त्याला सरळ करायचा व दाबटीप देऊन घ्यायची। हे पहा, असं आता याला उलट सुलट करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे हे रुमाल तयार करायची, पण यासाठी सुती कापड पाहिजे। सुती कापड असेल तर आपले रुमाल व्यवस्थित टिकतात आणि त्याला जास्त पाणी सुटत नाही। आपण ज्यावेळेस चपाती भाकरी डब्यामध्ये ठेवतो त्यावेळेस त्याला पाणी सुटत नाही, आपली चपाती भाकरी ही व्यवस्थित राहते, लवकर खराब होत नाही, मऊ राहते। हे सुती कापड असल्यामुळे आपण डब्याला झाकण लावून व्यवस्थित ठेवलं, एक रुमाल आपण खाली ठेवायचा व एक चपात्यांच्या वरती ठेवायचा। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे तयार करावे ह्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व दरवाजाचे तोरणाचे सुद्धा व्हिडिओ आहेत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, हे या मापाचे असे रुमाल तयार झालेले आहेत। खूप सुंदर असे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।